नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खून खटला 12 मार्चला सुनावणीला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी या ठिकाणी वाल्मिक कराडनं आपला नवीन वकील दिला. न्यायमूर्ती सुधीर भाजीपाले यांच्या कोर्टासमोर याची पहिली सुनावणी देखील पार पडली आणि आता दुसरी सुनावणी 26 मार्चला होणार आहे. पण याच दरम्यान या सगळ्या प्रकरणादरम्यान परवा होळी आणि धुलीवंदन काल असे दोन सण साजरे झाले आणि हे दोन सण साजरे होत असताना मस्साजोगच्या ग्रामस्थांनी शपथच घेतली, निर्णयच घेतला की जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी होत नाही तोपर्यंत गावचं सुतक फिटणार नाही. संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याच दिवशी आमच्या गावाला सुतक लागलं. त्यामुळं यापुढं गावात देशमुखांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत कोणताही सण साजरा केला जाणार नाही असं ग्रामस्थांनी म्हटलं, शपथ घेतली, निर्धार केला. पण इकडं मात्र निर्ढावलेल्या आणि आरोपींना मदत करणाऱ्या पोलिसांनी मात्र धुळवड साजरी केली आणि ती देखील याच खून खटल्याचे जे न्यायाधीश आहेत, ज्यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे, त्यांच्या सोबतच धुळवड साजरी केली. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली आहे की आता हे कसं शक्य आहे की या ठिकाणी जी चर्चा आहे की जे काही व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झालेत यानुसार या ठिकाणी या प्रकरणाला आता वेगळं वळण लागतंय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळं परवा अंजली दमानिया यांनी न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत प्रशांत महाजन पीआय जे सक्तीच्या रजेवर बीडला हेडक्वार्टरला पाठवण्यात आलेले आहेत आणि दुसरे म्हणजे निलंबित राजेश पाटील पीएसआय, या दोघांनी न्यायाधीशांसोबत होळी साजरी केली, एकमेकांना रंग लावले, धुळवड साजरी केली. त्यामुळं आता नेमकं काय घडलंय याच प्रकरणाचा मागोवा घेण्यासाठी आता संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिक्रिया उमटू लागल्यात. त्यामुळं नेमकं काय घडलंय या प्रकरणात आणि आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर विश्लेषण नेमकं काय पद्धतीने करावं लागेल यासाठीच मी लाईव्हला आलोय. आणि अर्थात लाईव्हचं नावच आहे कारण ही सगळं घडल्यानंतर पीआय महाजननी एक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे न्यायाधीश शेजारीच राहतात म्हणून धुळवड खेळलो आम्ही. सस्पेंड पोलिसांसोबत न्यायाधीशांनी धुळवड खेळली याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. हे बघून महाराष्ट्राचं पित्त खवळलं, धनंजय देशमुखांचं पित्त खवळलं, प्रत्येक महाराष्ट्रातल्या न्याय मागणाऱ्या माणसाचं पित्त खवळलं. आणि हे पोलीस महाशय म्हणतात की न्यायाधीश आमच्या भागातच राहतात, आमच्या शेजारी राहतात आणि म्हणून आम्ही त्यांच्यासोबत धुळवड खेळ. पण आता माझा सवाल या सगळ्या पोलिसांना आहे की मग तुमच्या शेजारी दाऊद राहायला आला असता किंवा दाऊद राहत असता तर त्याच्यासोबत तुम्ही बसून शिरकुर्मा खाल्ला असता का? आता हाच सवाल संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला विचारतो. खरंच आजपर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जे काही आरोपी कोठडीत गेलेले आहेत, जे काही पुरावे आरोपपत्रात जे काही सादर झालेले आहेत, अजून त्यांच्यावर चार्ज फ्रेम झालेले नाहीत, कदाचित पुढच्या सुनावणीला होईल. पण एवढं सगळं घडल्यानंतर एवढा सिरियस खून खटला हा असताना एकीकडे या खटल्याची सुनावणी ज्यांच्या कोर्टात सुरू होते त्यांच्याच समोर ज्या सगळ्या आरोपींची ओळख परेड घेतली जाते, त्याच न्यायाधीशांसोबत जे आरोपीच्या पिंजऱ्यात पुढे भविष्यात येऊ शकतात त्याच दोघांनी धुळवड खेळलेली आहे. आणि हे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर मात्र सगळ्या महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली की हे कसं शक्य आहे. त्यामुळं आता याच्यावरच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील उमटायला लागलेल्या आहेत. आपल्याला आठवतंय सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी काल धुळवडीच्या दिवशी हे सगळे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले. यामध्ये प्रशांत महाजन जे पीआय आहेत ते दिसत आहेत, नंतर निलंबित झालेले पीएसआय राजेश पाटील पण दिसत आहेत. त्यांच्यात सोबतीला त्या ठिकाणी न्यायाधीश दस्तूर खुद्द न्यायाधीश
सुधीर भाजीपाले देखील दिसत आहेत. आता तुम्ही स्क्रीनवर ते फोटो देखील पाहताय आणि तो व्हिडिओ देखील पाहताय. होली है असं हे सगळे म्हणतायत आणि याचं सगळं शूटिंग अंजली दमानी यांना मिळालं आणि ते फोटो आणि व्हिडिओ शेवटी सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता प्रश्न हाच पडतो की एवढ्या सगळ्या जणांना, ज्या आरोपींना यांच्या समोर ओळख परेडसाठी त्या ठिकाणी बोलावण्यात आलं, हात उंचावण्यात आले, वाल्मिक कराड हात जोडून उभा होता, हे सगळे आरोपी त्या ठिकाणी न्यायाधीशांनी त्यांना विचारलं की तुमच्यावर जो दोषारोप पत्र दाखल केलेला आहे त्या संदर्भातलं, तेव्हा या सगळ्यांनी आपली भूमिका त्या ठिकाणी बजावली. वाल्मिक कराडांनी आपला वकील बदलून दिला. मग आता आरोपींचे जबाब आम्हाला पाहिजेत म्हणून बचाव पक्षातर्फे मागणी करण्यात आली आणि 26 मार्च रोजी दुसऱ्या सुनावणीच्या दिवशी यांना हे सगळे कागदपत्र दिली जातील असं दस्तूर खुद्द सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी सांगितलं. इथपर्यंत सगळं ओके झालं. 26 मार्चची सगळेजण वाट पाहत आहेत. पण त्याच दरम्यान काल 14 मार्चला हे सगळं काही प्रकरण वेगळ्याच अंगाने चाललंय की काही, असाच प्रश्न या ठिकाणी उभा राहिला. आणि तो प्रश्न हाच होता की आता या प्रकरणाला सिरियसली कुणी घेणार आहे का नाही. कारण ज्या न्यायमूर्तींकडून आता अख्खा महाराष्ट्र अपेक्षा धरून आहे की या आरोपींना फाशीच होणार, या आरोपींना फाशीच व्हायला पाहिजे, ज्या न्यायालयामध्ये ही एवढी सिरियस केस चालू आहे जिचा 2.5 ते पावणे 3 महिने तपास सुरू होता, जवळपास 1400-1500 पानांचं चार्जशीट दाखल करण्यात आलं, या सगळ्या आरोपींनी संतोष देशमुख यांची कशी हत्या केली याचे फोटो व्हिडिओ व्हायरल झाले, जे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिले, त्याच आरोपींना मदत करणारे, त्याच आरोपींना पाठीशी घालणारे आणि आपल्या कर्तव्यात कसूर करणारे हे पोलीस अधिकारी जर हा खटला ज्यांच्या समोर सुरू आहे त्याच न्यायाधीशांसोबत एकमेकांना धुळवड साजरी करताना रंग लावत असतील, होळी खेळत असतील, तर न्याय मागायचा तरी कुणाकडे, हा प्रश्न, हा सवाल आता या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण न्यायमूर्ती सुधीर भाजीपाले यांच्या कोर्टात म्हणजेच केज येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात, मकोकाच्या जलद गती न्यायालयात याची सुनावणी सुरू झाली. सुनावणीच्या दिवशी खर तर अख्खा महाराष्ट्र याकडे लक्ष ठेवून होता की आता आरोपींना त्या ठिकाणी प्रत्यक्ष सादर केलं जाणार आहे का व्हीसीद्वारे. नंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने यांना सगळ्यांना व्हीसीद्वारे सादर करण्यात आलं. इकडे सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे उपस्थित होते, पण उज्ज्वल निकम गैरहजर होते. विशेष सरकारी वकील म्हणून ज्यांची या प्रकरणात नेमणूक झालेली आहे, धनंजय देशमुखांनी यांची मागणी केली होती, ती मागणी सरकारने मान्य केली, पण ते देखील या दिवशी पहिल्या सुनावणीच्या दिवशी गैरहजर राहिले. त्यावर देखील महाराष्ट्रात चर्चा झाली की अरे एवढा मोठा हा खटला, एवढा सिरियस खटला हा, आणि या खटल्याच्या पहिल्या सुनावणीच्या दिवशी विशेष सरकारी वकील गैरहजर राहिले. किमान व्हीसीद्वारे तरी त्यांनी हजर राहायला पाहिजे होतं. पण ती चर्चा विरते न विरते तोच अंजली दमानी यांनी जे व्हिडिओ आणि फोटो शेअर केले त्यातून तर अख्खा महाराष्ट्र खवळला की अरे हे चाललंय तरी काय. ज्या न्यायाधीशांसमोर न्याय मागण्यासाठी हे फिर्यादी त्या ठिकाणी जात आहेत, हे कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित होतं, त्याच कुटुंबाला आता एक वेगळा धक्का बसलेला आहे. आणि तो धक्का म्हणजे याच न्यायाधीशांसोबत हे जे संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले केज पोलीस ठाण्याचे पोलीस आहेत तेच होळी खेळतायत, रंग लावतायत, धुळवड साजरी करतायत. त्यामुळं आता नेमकं चाललंय तरी काय. आता प्रश्न हा उपस्थित होतो, खरं तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी म्हणजे या खून खटल्याची सुनावणी बघता बघता 12 मार्चला सुरू झाली. सुरू झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा या दिवशी जे काही चार्जशीट मधली कागदपत्र आहेत महत्वाची, ती कागदपत्र मागण्यासाठी बचाव पक्षानं मागणी केली. ही कागदपत्र मागता क्षणी त्या ठिकाणी बाळासाहेब कोल्हेंनी पुढची तारीख मागितली, 26 मार्च तारीख देण्यात आली. इथपर्यंत सगळं ठीक होतं. पण ज्या न्यायाधीशांसमोर हे सगळं सुरू आहे, या न्यायाधीशांना हे 2 कोण आहेत पोलीस जे आपल्या समोर या ठिकाणी येतात, आपल्याशी धुळवड साजरी करतात, आपल्याला रंग लावतात, हे कोण आहेत हे माहित नसावं. न्यायाधीशांना खरं तर त्यांना जी काही चौकट आखून दिलेली आहे न्यायदानाची, त्या न्यायदानात राहणं हे अत्यंत गरजेचं आहे.
त्यांना काही बंधनं आहेत, ती बंधनं पाळणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी न्याय व्यवस्थेबाबतच आता कुठंतरी विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे, की ज्या दोघांवर ऑलरेडी ब्लेम करण्यात येतोय, तिकडे धनंजय देशमुख यांचं कुटुंब प्रत्यक्ष यांना सह आरोपी करा म्हणून मागणी करतंय. इतकंच नव्हे, मस्साजोगचे ग्रामस्थ यांनी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. कशासाठी? तर या दोघांना देखील सह आरोपी करा. जी सह आरोपीची 10 जणांची नावं मस्साजोगच्या ग्रामस्थांनी निवेदन म्हणून पुढे दिली होती मुख्यमंत्र्यांकडे, त्या 10 जणांमध्ये हे दोघे आहेत. आणि याच दोघांना चौकशीला न बोलावता त्यांच्यावर केवळ खात्यांतर्गत कारवाई करण्यात आली. आणि हेच दोघं आता बिनदिक्कतपणे याच न्यायाधीशांसमोर होळी खेळतायत, त्यांच्या सोबत धुळवड खेळतायत, त्यांना रंग लावतायत. नेमकं चाललंय काय? कारण प्रश्न हा उपस्थित होतो की ज्यावेळी आपल्याला आठवत असेल 6 डिसेंबरला मारहाण झाली होती अशोक सोनावणे या वॉचमनला. ही मारहाण ज्या दिवशी झाली त्यावेळी केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून प्रशांत महाजन होते, शिवाय PSI राजेश पाटील होते. त्या मारहाणी संदर्भात आणि अशोक सोनावणे यांना झालेल्या जातीवाचक शिवीगाळी संदर्भात त्या ठिकाणी अॅट्रॉसिटी उभी राहिली नाही, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून घेण्यात आला नाही. त्यावेळी या आरोपींना उलट या पोलिसांनी मदत केली आणि त्यांच्यावर अगदी किरकोळ कारकोळ केस दाखल करून त्यांना जामीन दिला आणि मोकाट सोडलं. हे 6 डिसेंबरचं प्रकरण आहे. 6 डिसेंबरलाच या सगळ्या पोलिसांनी, जी स्पेशल ही जी 2 नाव आहेत, या दोघांवर संशयाची सुई पहिल्यांदा येते की यांनी आरोपींना मोकळं सोडलं कसं? यांनी मारहाण केलेली आहे, यांनी त्या ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ केलेली आहे, यांनी त्या ठिकाणी आवादा कंपनीच्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना देखील शिवीगाळ केलेली आहे. तरी देखील यांना त्या ठिकाणी मोकाट सोडलं गेलं. आणि त्याच दिवशी 6 डिसेंबरला राजकीय दबावापोटी या पोलिसांनी यांना सोडलंच कसं, हा पहिला प्रश्न उपस्थित झाला. नंतर 9 डिसेंबरला ज्या दिवशी संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं आणि नंतर त्यांची हाल करून हत्या करण्यात आली, त्यांना अक्षरशः केज तालुक्यामध्ये 4 ते 5 किलोमीटर पोलीस ठाण्यापासूनच्या 4-5 किलोमीटरच्या रेडियस पर्यंत फिरवत बसले हे सगळे आरोपी. कुठे टाकळी असेल, पाची अंबा असेल, चिंचोळी गायरान असेल, त्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलं आणि नंतर त्यांचा मृतदेह दैठणाच्या या गावच्या शिवारात फेकून देण्यात आला. या सगळ्या वेळी तपास कामी त्या ठिकाणी प्रत्यक्ष PI प्रशांत महाजन होते केस पोलीस ठाण्याचे. कारण की फिर्यादी शिवराज देशमुख जे संतोष देशमुखांचे आतेभाऊ होते, शिवाय धनंजय देशमुख संतोष देशमुखांचे सख्खे बंधू आणि मस्साजोगचे ग्रामस्थ सगळे पोलीस ठाण्यात ठिया मांडून होते की आम्हाला फक्त तुम्ही लोकेशन सांगा, ट्रेस आउट करा, फक्त ते कुठपर्यंत गेलेले आहेत किंवा कुठल्या दिशेने गेलेले आहेत, आम्ही त्यांना शोधून काढतो, आम्ही त्यांच्या मागावर जातो आणि संतोष देशमुखांची सुटका करून आणतो. पण पोलिसांनी त्यांना चुकीचं डायरेक्शन दिलं. म्हणजे संतोष देशमुख गेलेत वेगळ्याच मार्गावर, त्यांना नेलं, त्यांचं अपहरण करण्यात आलं वेगळ्याच मार्गावर आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांना दाखवण्यात आला मार्ग वेगळाच. यावेळी खरं तर फिर्याद नोंदवून घ्यायची सोडून जवळपास पाऊण तासांनी, अर्धा पाऊण तासांनी फिर्याद नोंदवायला ती व्यक्ती त्या ठिकाणी कोणी ठाणे अंमलदार असेल ती प्रत्यक्षात आली. मग तोपर्यंत या प्रकरणाचं गांभीर्य या पोलिसांनी का घेतलं नाही? म्हणजे ही जी कर्तव्यात कसूर त्या ठिकाणी जी आपल्याला दिसली, ही कर्तव्यात कसूर दिसण्यामागचं कारण हेच होतं की हे पोलीस कुठे ना कुठेतरी या सगळ्या वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगला सामील होते. कारण 6 डिसेंबर ते 9 डिसेंबरच्या दरम्यान जी 8 डिसेंबर ही तारीख येते, त्या दिवशी आता जे निलंबित झालेले PSI राजेश पाटील आहेत, हे केज मधील एका हॉटेलमध्ये सुदर्शन घुले याच्या सोबत चहा पाणी करताना दिसले होते. त्याचं CCTV फुटेज बाहेर आलेलं आहे. म्हणजे 6 तारखेला ज्या आरोपीनं अशोक सोनावणे यांना मारहाण केली, जातीवाचक शिवीगाळ केली, हा जो त्यांच्या टोळीचा प्रमुख होता, त्यालाच घेऊन
तुम्ही चहा पाणी करताना 8 डिसेंबरला बसताय आणि 9 डिसेंबरला प्रत्यक्ष अपहरण होत आहे संतोष देशमुखांचं, आणि त्यात देखील हे सगळे फिर्यादी सांगतायत. मग शिवराज देशमुख असेल, धनंजय देशमुख असेल, मस्सा जोकर सांगतायत की सुदर्शन घुले, विष्णू चाटेची जी माणसं आहेत, सुदर्शन घुले आणि बाकीच्या सगळ्यांनी मिळून संतोष देशमुखांचं अपहरण केलेलं आहे, त्यांचा शोध घ्या. मग राजेश पाटील याला सुदर्शन घुलेचा फोन नंबर माहित नव्हता? होता, कारण तुम्ही चहा पाण्याला बसता म्हणजे तुमची मैत्री आहे, तुमची दोस्ती आहे. पीआय प्रशांत महाजन यांना सुदर्शन घुलेचा नंबर माहित नव्हता? होता, कारण की जेव्हा तुम्ही जामीन देत असाल त्या आरोपींना तेव्हा हजेरीसाठी बोलवणारच असाल ना. मग साहजिकच त्यांचं नाव, गाव, पत्ता, त्यांचा फोन नंबर हे सगळं तर तुम्ही स्टेशन डायरीमध्ये नोंदवून घेतलेलं असणार आहे. मग एवढं सगळं तुमच्याकडे माहिती असताना तुम्ही थेट सुदर्शन घुलेशी संपर्क का नाही साधलात? तुम्ही का नाही त्या आरोपीला विचारलं की संतोष देशमुखाला तुम्ही पळवून नेलं होतं का? राजेश पाटील मुख गिळून का गप्प बसला? केसचे पीआय ज्यांच्याकडे जो अधिभार होता पोलीस ठाण्याचा, ते प्रशांत महाजन का गप गिळून बसले? या सगळ्यांनी मिळून या आरोपींना मदत केली, त्यांना हे सामील होते. नंतर हाच राजेश पाटील 29 नोव्हेंबरच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपल्याला दिसतो कुठे? केच्या विष्णू चाटेच्या कार्यालयातील परिसरात, जिथे प्रत्यक्ष वाल्मिक कराड नंतर त्याच्यासोबतचं हे सगळं टोळकं, म्हणजेच कोण? सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, शिवाय तो बालाजी तांदळे, विष्णू चाटे, आणि सगळ्यात शेवटी एंट्री होते ती या राजेश पाटलाची, जो या प्रकरणात निलंबित आहे. मग तिथे हा काय करत होता? 8 डिसेंबरला काय करत होता? या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे. नंतर हाच प्रशांत महाजन, ज्याची बीड हेडक्वार्टरला बदली करण्यात आली, सक्तीच्या रजेवर त्या ठिकाणी पाठवण्यात आलं, त्याच माणसानं, तोच पोलीस केच पोलीस ठाण्यात येऊन कॉम्प्युटरवर बसतोय आणि त्या ठिकाणी काहीतरी करतोय. हे मस्सा जोकरांनी प्रत्यक्षात सांगितलेलं आहे. अक्षरशः सुप्रिया सुळे जेव्हा त्या ठिकाणी दौऱ्यावर गेल्या होत्या मस्सा जोगच्या, तेव्हा ग्रामस्थांनी माहिती दिली. मग एवढी सगळी माहिती तुमच्या हातात असताना सुद्धा तुम्ही प्रशांत महाजनला चौकशीसाठी बोलावलं नाही. उलट तोच प्रशांत महाजन इकडे खटला सुरू झालेला आहे आणि 2 दिवसांनी त्याच खटल्याचे न्यायाधीश सुधीर भाजीपाले यांच्यासोबत धुळवडीचे रंग उधळतोय. म्हणजे नेमकं चाललंय तरी काय? मग या प्रकरणाचा तपास आता जो काही झालेला आहे, हा तपास ज्या पद्धतीनं पुढे आलाय आणि आता ज्याची खटल्याची सुनावणी सुरू आहे ती किती पारदर्शक होणार या संदर्भात तर प्रश्न विचारला जातोय. आता याच्यावर धस यांचं एक स्टेटमेंट आहे. धस म्हणाले, जर असं घडलं असेल म्हणजे काय, हे 2 पोलीस आणि न्यायाधीश जर हे एकत्र होळी खेळले असतील, धुळवड खेळले असतील, एकमेकांना यांनी रंग लावले असतील, तर हे दुर्दैव आहे आणि याच्यातलं खरं काय खोटं काय तपासलं पाहिजे. आणि हे दोघं तिथं गेलेच कसे याची देखील चौकशी झाली पाहिजे. इव्हन ते एवढंही पुढे म्हणालेले आहेत की कदाचित न्यायाधीशांना, मेहरबान कोर्टाला हे माहित नसेल की हे दोघं वगैरे, आणि तिथं बरेचसे जण जमले होते, त्यामुळे कदाचित माहित नसावं. अरे प्रश्न हा उरतो, 8-9 डिसेंबरला जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हा तात्काळ 10 तारखेला 2 आरोपी अटक झाले होते, जयराम चाटे आणि महेश केदार. तेव्हा पीआय म्हणून केज पोलीस ठाण्याचे पीआय प्रशांत महाजन यांच्याकडेच कारभार होता. इतकंच कशाला, 11 तारखेला प्रतीक घुले ज्यावेळी अटक झाला, त्याला रांजण गावात अटक झाली, केज पोलिसांनीच त्याला अटक केली, त्यावेळी देखील प्रशांत महाजनच पीआय होते. प्रशांत महाजनला तर 14 डिसेंबरला सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे. म्हणजे 10 तारखेला अटक झालेले 2 आरोपी आणि 11 तारखेला अटक झालेला 1 आरोपी यांना कोर्टात कुणी सादर केलं? केज पोलिसांनीच सादर केलं ना. तेव्हा तर सीआयडीचा आणि एसआयटीचा काही संबंधच नव्हता. सीआयडी याच्यात इन कधी झाली? 24 डिसेंबरला. कारण की 24 डिसेंबरला हे प्रकरण स्थानिक पोलिसांकडून सीआयडी कडे वर्ग करण्यात आलं होतं. मग न्यायाधीशांना हे 2 पोलीस कोण आहेत जे आरोपींना कोर्टात घेऊन येतात हे माहित नव्हतं. दुसरी गोष्ट, या दोघांनाही सहआरोपी करा अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रात होतीये. मस्सा जोकर करतायत, तिकडं संतोष देशमुख यांचं कुटुंब करताय, अंजली दमानिया करतायत, सुरेश धस करतायत, मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिलेलं आहे, महाराष्ट्रातले विरोधक करतायत, बजरंग सोनवणे खासदार करतायत,
आणि या 2 आरोपींना कदाचित सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये सहआरोपी केलं जाऊ शकतं, त्या आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहू शकतात असं धस देखील म्हणालेत. मग या आरोपींना आपल्या सोबत हे धुळवड साजरी करतायत, खेळतायत, हे न्यायाधीशांना माहित नसावं किंवा त्यांना तिथल्या न्यायाधीशांचे जे सगळे जवळचे जे असतील त्यांनी माहित करून दिलं नाही. न्यायाधीश म्हटल्यानंतर तिथे आसपास 100% त्यांच्यासोबत पोलीस असणार. पोलिसांनी सांगायला पाहिजे बाकीच्यांनी की हेच ते दोघे आहेत, हे कदाचित सहआरोपी होऊ शकतात, यांच्यापासून आपण दूर राहिला पाहिजे, लांब राहिलं पाहिजे. आता एवढं सगळं माहित असताना सुद्धा हे न्यायाधीशांसोबत होळी साजरी करतातच कसे? कारण याच्यावर काय स्टेटमेंट दिलंय कुणी? या पीआय प्रशांत महाजननी काय म्हटलेत माहितीये? प्रशांत महाजन बघा त्यांचं स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट म्हणजे त्यांनी एका ठिकाणी व्हॉट्सअपवर संदेश दिलेला आहे. काय? आम्ही ज्या भागात राहतो त्या भागात 3 न्यायाधीश राहतात. होळीच्या निमित्ताने केवळ आम्हीच जमलो होतो असं नाही, तर 25हून अधिक जण तिथे होते. 25 म्हणजे काय? आता एवढा मोठा मॉब आहे का ज्यात या दोघांना ओळखताच येत नव्हतं? मात्र काही जणांचेच फोटो सोशल मीडियावर आले. केज मधला साईनगर पूर्व हा जो भाग आहे, या भागामध्ये आमच्या भागात, याचाच अर्थ प्रशांत महाजन हे त्या भागात राहतात. त्यांचं म्हणणं आहे त्या भागात 3 न्यायाधीश राहतात आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी जे काही खेळत होतो धुळवड, तेव्हा केवळ आम्हीच नव्हतो, 25 जण होते. व्हिडिओ दिसतंय की आपले सगळे प्रेक्षक तो व्हिडिओ पण पाहतात आणि स्क्रीनवर फोटो पण पाहतात. आता हे सगळे जमले होते, फक्त आमचेच फोटो व्हायरल झाले. इव्हन आणखी पुढे काय, आम्हाला काही पर्सनल लाईफ आहे का नाही हा प्रश्न पडतो. संतोष देशमुखांना पर्सनल लाईफ नव्हतं का? तुम्हालाच फक्त पर्सनल लाईफ होतं? जाऊ देत, पुढे बोलतो आणखी. आम्ही केवळ शेजाऱ्यांसोबत वैयक्तिक सण साजरा करत होतो. शेजाऱ्यांसोबत म्हणजे मग आता तुमच्या शेजारी जर दाऊद राहिला असता, तर तुम्ही त्याच्यासोबत शिरखुर्मा खात बसला असता का? तुमचं काम काय आहे? पोलीस आहात ना तुम्ही. अहो दाऊद असता तर पकडलाच असता ना त्याला, का त्याच्यासोबत शिरखुर्मा? नाही, तुमचा शिरखुर्मा खाऊयात. अरे न्यायाधीश आहेत ते, तुम्ही गेलातच तिथे कसे पहिले? तुमच्यावर संशयाची सुई आहे. तुमच्याकडे अख्खा महाराष्ट्र, धनंजय देशमुखांचं कुटुंब, मस्सा जो ग्रामस्थ, सगळेजण संशयाच्या नजरेने पाहतायत. कदाचित पुरवणी चार्जशीट मध्ये तुम्ही दोघेही आरोपीच्या पिंजऱ्यात असाल सहआरोपी बनून, आणि तुम्ही म्हणताय की नाही आमच्या शेजारीच ते होते म्हणून आम्ही सगळे धुळवड खेळायला गेलो आणि आम्ही शेजाऱ्यांसोबत वैयक्तिक सण साजरा करत होतो. पुढचं वाक्य काय? आम्ही कोणतेही गैरकृत्य केलेलं नाही, आम्हाला आरोपींसारखं वागवलं जाऊ नये. अरे तुम्ही आरोपींसारखं वागवलं संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना आणि अख्ख्या मस्ता जोगकरांना. आरोपींसोबत बोंबलत फिरत होतात तुम्ही, आरोपींसोबत चहापाणी करता तुम्ही, आरोपींसोबत तिकडे त्या केज मध्ये वाल्या कारण त्याच्या चेहऱ्यात सपाट्यांबरोबर सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसता तुम्ही. बीड हेडक्वार्टरला तुमची तिकडं नेमणूक झालेली असताना केज पोलीस स्टेशनला येऊन कॉम्प्युटरवर खेळत बसतात तुम्ही, आणि तुम्ही सांगताय की हे वैयक्तिक होतं म्हणून. ही वैयक्तिक तुमची पद्धत. अरे काय झालंय माहिती का तुम्हाला? आता डिटेलच बोलावं लागेल आणि हे डिटेल तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचंच आहे, कारण की सगळ्या प्रेक्षकांना माहित व्हायला पाहिजे या दोघांनी काय काय केलंय ते. जोपर्यंत हे सगळं उघड होत नाही ना, तोपर्यंत याची शहानिशा होत नाही, तोपर्यंत हे सगळं खरं तर हे जे प्रकरण चालू आहे या प्रकरणाला गांभीर्यानं कोणी घेताय का नाही? अरे अख्खा मीडिया घसा फोडून बोंबलतोय. तिकडे अंजली दमानिया यांना माहिती पाठवली जाते, सर्वसामान्य माणसं माहिती पाठवतात की काय चाललंय बघा. तुम्ही दोघे जण काय केलं? कर्तव्यात कसूर केलीत तुम्ही. 6 डिसेंबरलाच या आरोपींना आत घातलं असतं अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याखाली, तर 9 डिसेंबरची घटना घडली नसती. काय नाही तुमच्यावर संशयाची सुई येणार.
9 तारखेला तुम्ही जर स्वतःहून लोकेशन शोधून काढून त्या स्कॉर्पिओच्या मागे लागला असता 3333 तर संतोष देशमुख जिवंत असते आणि होळी खेळत असते आपल्या गावकऱ्यांसोबत. तुम्हाला माहितीये काय गावात काय चाललंय माहितीये? आज मस्साजोग मध्ये ना होळी साजरी झाली ना धुळवड साजरी झाली. कुणी कुणाला रंग नाही लावला कारण की त्या गावाचा बेरंग झाला. त्या गावाचा श्रीरंग निघून गेला. त्या गावाचा संतोष म्हणजे आनंद निघून गेला. तो हिरावून घेतला या वाल्या करंड्याच्या चेला चपाट्यांनी आणि त्याच्या तावडीत दिला तो तुम्ही पोलिसांनी. तुम्ही गुण उधळलेत. तुम्ही मुख घेऊन गप्प बसलात. तुमची फूस होती त्यांना. अरे दरवर्षी संतोष देशमुख होळी धुळवड असली ना की गावातल्या बारक्या लेकरांना पैसे द्यायचे रंगासाठी. खेळायचे स्वतः होळी गावकऱ्यांसोबत. क्रिकेट म्हणू नका, खो खो म्हणू नका, सगळ्यात सामील व्हायचे ते. आज अख्खं गाव बेरंग झालंय त्यांच्या जाण्यानं. शेवटी गावकऱ्यांनी निर्धार केला जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्यारांना यांच्या मारेकऱ्यांना फाशी होत नाही तोपर्यंत गावाचं सुतक फिटणार नाही. गावाचं सुतक फिटणार नाही असं म्हटलंय त्यांनी. आरोपींना फाशी होईल तेव्हाच गावाचं सुतक फिटाल. तोपर्यंत गावात सणबिण काय नाही. अरे नुसतं गावच नाही, केस तालुक्यातल्या आजूबाजूच्या पंचकृषीतल्या गावांनी देखील सण साजरा केला नाही. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची किनार या सगळ्या गोष्टीला दुःखात आहेत. सगळे दुःखात आहेत. 5 ते 6 किलोमीटर मस्साजोग पासून विडा नावाचं गाव आहे. विडा हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे माहितीये? हे गाव प्रसिद्ध आहे त्या गावातल्या जावयाची गाढवावरनं धिंड काढण्यासाठी. म्हणजे काय? अपमानजनक नाही, सन्मानजनक, सन्मानपूर्वक गावातल्या कुठल्या तरी एका जावयाला दरवर्षी पकडलं जातं. जावई शोध समिती असते ती त्या गावातल्या जावयाला पकडून आणते. गाढवाला चपलेचा हार घातलेला असतो. ग्रामपंचायती समोर त्या गाढवाला उभं केलं जातं. त्याच्यावर त्या जावयाला बसवलं जातं आणि त्याची वाजत गाजत ढोल ताशे बँड बाजा सगळं करत मुख्य रस्त्यांवर मिरवणूक काढली जाते आणि हनुमान मंदिरापर्यंत नेली जाते. आणि मग त्यानंतर त्या जावयाचा यथोचित सन्मान केला जातो. त्याला आहेर दिला जातो कपड्यांचा आणि सासरच्या लोकांची जी काय ऐपत असेल त्यानुसार त्याला सोन्याची अंगठी देखील घातली जाते. ही प्रथा आहे त्या बीडच्या गावाची, विडा या गावाची. पण या विडा या गावानं देखील विडा उचलला ह्यावेळी की आमची 110 वर्षांची ही प्रथा परंपरा आम्ही खंडित करतोय. आणि खंडित केली. यावर्षी जावयाची धिंड निघाली नाही. जोपर्यंत या आरोपींची धिंड निघत नाही, यांना फाशी होत नाही, तोपर्यंत या विडा या गावात जावयाची धिंड निघणार नाही, गर्दप सवारी निघणार नाही. हा प्रण घेतलाय त्यांनी. 110 वर्षापासूनची परंपरा. जहागीरदारांचं गाव ओळखलं जातं ते. देशमुख नावाच्या एका त्या जहागीरदारानं त्या ठिकाणी काय केलं? आनंदराव देशमुख यांचे मेहुणे ते धुळवडीला सासूरवाडीत आले आणि त्यावेळी चेष्टा मस्करी त्यांनी ही प्रथा सुरू केली जी त्या गावची ओळख बनली. पण एवढी मोठी प्रथा आज गावकऱ्यांनी खंडित केली ती केवळ संतोष देशमुख यांच्या प्रेमापोटी. कारण की संतोष देशमुख 5 ते 6 किलोमीटर असणारं हे मस्साजोगचं गाव, संतोष देशमुखांचं कार्य, त्यांचा स्वभाव या गावाला माहिती आहे म्हणून. आणि तुम्ही काय सांगताय? आज मस्साजोगकरांनी होळीच्या दिवशी पोळी नाही खाल्ली, घास नाही जात त्यांना, सुक्या भाकरीचा घास जात नाही. त्यांचं कुटुंब काय म्हणत असेल? होळीच्या दिवशी कुटुंबाला काय वाटलं असेल? धुळवडीच्या दिवशी कुटुंबाला काय वाटलं असेल? कुणाची हिंमत झाली असेल का त्यांच्या घरात जाऊन रंग लावायची? अहो मस्साजोगकरांच्या प्रत्येक उंबऱ्यावर संतोष देशमुख रंग लावायला जात होते. आज प्रत्येक उंबरा सुना पडला. मस्साजोगचा प्रत्येक उंबरा सुना पडला. ना होळी ना धुळवड. आता लक्ष एकच, आरोपींना फाशी, तरच गावातलं सुतक फिटणार. काय म्हटलंय ग्रामस्थ माहितीये? आमच्या गावावरचं सुतक तेव्हाच फिटल जेव्हा या आरोपींना फाशी होईल. संतोष देशमुख गेले ना आम्हाला सोडून त्याच दिवशी या गावाला सुतक सुरू झालं. 10व्या दिवशी सुतक फिट्ट म्हणतात पण नाही,
आमचं सुतक त्याच दिवशी पिटेल ज्या दिवशी या सगळ्या आरोपींना फाशी होईल. याला म्हणतात निर्धार, याला म्हणतात शपथ. अहो धनंजय देशमुखांना जेव्हा हे कळलं ना, हे व्हिडिओ फोटो व्हायरल झाले, त्यांनी बघितलं ना, अहो दुःखी झाले, त्रास झाला त्यांना. बघवेना अरे काय चाललंय, माणसं असं करू शकतात? त्यांची प्रतिक्रिया काय ऐकायची काय? काय म्हणाले धनंजय देशमुख? अरे माझ्या भावाच्या पाठीवरचे रक्ताचे काळे निळे डाग, साकळलेल्या रक्ताचे डाग जर यांनी बघितले असते तर आज हे होळीचे रंग खेळले नसते. यांनी त्या जखमांच्या रंगांना पाहिलं असतं तर होळीच्या रंगांसोबत खेळण्याची यांची हिंमत झाली नसती. हे धनंजय देशमुखांचं वाक्य आहे. आणि तुम्ही काय करताय हो? अरे तुमच्याकडं अंगुली निर्देश केला जातोय, तुम्ही त्या आरोपींना मदत केल्याचं म्हटलं जातंय, तुम्ही त्या आरोपींना पकडण्यात कर्तव्यात कसूर केली असं म्हटलं जातंय, तुम्हाला सहआरोपी का करू नये अशी मागणी केली जातीये, आणि तुम्हाला कसलंच दुःख नाही, कसलंच दुःख नाही. केज पोलीस स्टेशनचे तुम्ही जे काही इन्चार्ज म्हणताय, त्या दिवशी केज पोलीस स्टेशनचे पीआय होतात तुम्ही, प्रशांत महाजन. तुम्हाला सगळं माहित होतं संतोष देशमुख कोण आहे, काय व्यक्ती आहे. सेवाभावी वृत्तीचा सरपंच आहे ते राजेश पाटील. अरे लाज वाटते या राजेश पाटलांबद्दल बोलायला, कारण की मित्र होते एकेकाळचे धनंजय देशमुखांच्या कुटुंबियांचे. मागच्या वेळी पण मी हे सगळं लाईव्ह मध्ये सांगितलं होतं की जेव्हा यांनी रूम घेतली होती ना या PSI राजेश पाटलांनी, तेव्हा यांच्या रूमचा पसारा आवरण्यासाठी धनंजय देशमुखांचं कुटुंब पुढे गेलं होतं. का तर कायम मदत करण्याचा स्वभाव, कायम मदतीची भूमिका त्यांची असू दे. आपल्या गावात राहायला आलाय, पोलीस आहेत, चांगले आहेत. अख्खा कुटुंबानं पसारा लावला रे यांच्या रूमचा, आणि तुम्ही काय केलं? त्यांच्याच भावाचा घात केलात तुम्ही. का लाज वाटली नाही? कसं वाटलं तुम्हाला होळीचा आणि धुळवडीचा रंग अंगावर घ्यायला सुद्धा कसं वाटलं? राजेश पाटील, मी तुम्हाला सवाल करतोय. संतोष देशमुख धनंजय देशमुखांचे बंधू, तुमचे मित्राचे बंधू, म्हणजे तुमचे मित्रच. अहो त्यांचा खून झाला, ते आज हयात नाहीत, आणि ते गेल्यानंतर पहिलीच होळी आणि धुळवड, तरी तुम्हाला काहीच दुःख नाही, तुम्हाला काहीच वाटलं नाही. याच घरातल्या माणसांनी माझं घर आवरलं होतं, माझ्या घरातला पसारा आवरला होता, याबद्दल तुम्हाला काहीच वाटलं नाही. त्या मदतीचं तुम्हाला काही घेणं देणंच नाही. अहो हीच का तुमची दोस्ती आणि हीच का तुमची मैत्री? अहो तुम्ही अंगाला रंग लावूनच घेतलात कसा? बघतोय आम्ही फोटो, लाल हिरवा पिवळा निळा सगळं झालाय तुम्ही. पण याच संतोष देशमुखांची डेड बॉडी घेऊन तुम्ही अँब्युलन्स मधनं जात होतात, तेव्हा गाडी केजकडे वळवण्याऐवजी तुम्ही कळमकडे वळवत होतात. अहो जी डेड बॉडी तुमच्या गाडीत होती, मधल्या सीटवर होती ना, ती डेड बॉडी तुम्हाला बघताना त्यांच्या अंगावरचे काळे निळे डाग तुम्हाला दिसले नाहीत का? त्यांच्या रक्ताळलेलं शरीर तुम्हाला दिसलं नाही का? त्यांच्या अंगावरच्या जखमा तुम्हाला दिसल्या नाहीत का? ते रंग तुमच्या नजरेत भरले नाहीत का? आज तुम्ही होळीचे रंग लावताना एकमेकांना आणि स्वतःच्या अंगाला लावताना तुम्हाला संतोष देशमुखांच्या अंगावरचे रंग आठवले नाहीत का? नाही आठवले का? आठवायला पाहिजे होते ना. अहो जर तुम्हाला संतोष देशमुख यांच्या अंगावरच्या ओल्या जखमा, रक्ताळलेले काळे निळे पडलेलं शरीर, काळ ठिक्कर पडलेलं शरीर, ते रंग आठवले असते ना, तर तुमच्या डोळ्यांसमोर अंधारी पसरली असती आणि तुम्ही होळी खेळला नसता, तुम्ही धुळवड साजरी केली नसती, तुम्हाला गोड घास लागला नसता त्या दिवशी. पण नाही हो, तुम्हाला काय दुःखच झालेलं नाहीये, तुम्हाला सोयर सुतकच नाही हो. कारण की कोण संतोष देशमुख तुमच्यासाठी ना? कोण संतोष देशमुख? काही लोभापोटी, काही कुठल्या तरी एखाद्या हव्यासा पोटी तुम्ही संतोष देशमुख यांचा जीव जाण्यासाठी मदत केली. बर गेल्यानंतर सुद्धा त्यांना बदनाम करण्यासाठी जो काही कट रचला, प्लॅन आखला गेला, त्यात तुम्ही
सहभागी होण्याचा प्रयत्न केलात, वाटेकरी होण्याचा प्रयत्न केलात. अख्खा मस्सा जो ग्रामस्थ सांगताय की तुम्ही काय केलं. गाडी केज रुग्णालयाकडे, केज उपजिल्हा रुग्णालयाकडे वळवायच्या ऐवजी कळमकडे वळवली. त्या गाडीत तर तुम्हीच होतात. मस्सा जो ग्रामस्थांवर तुमचा प्लॅन फसला ना. अहो तुम्ही आरोपींना आधीपासूनच ओळखत होतात की 29 नोव्हेंबर कुठं आणि 9 डिसेंबर कुठं. 29 नोव्हेंबरलाच तुम्ही सीसीटीव्ही मध्ये शूट झाला होतात आणि 8 डिसेंबरला तर तुम्ही थेट त्या सुदर्शन घुले सोबत चहा पाणी करत बसला होतात. दोनदा दिसलात तुम्ही सीसीटीव्ही फुटेज मध्ये. नुसतं सस्पेन्शन. तुम्हाला या प्रकरणाची काही घेणं नाही. चौकशी नको. तुमच्या मागे ससेमिरा नाही कुठला. उलट हा खटला ज्या न्यायाधीशांसमोर चालू आहे, जिथं न्याय देवतेला न्याय मागताय अख्खं कुटुंब, अख्खं महाराष्ट्र, की न्यायाधीश साहेब न्याय द्या, आमच्या संतोष देशमुखांना न्याय द्या आणि या आरोपींना फाशीवर लटकवा. त्याच न्यायाधीशांसोबत तुम्ही होळी साजरी करताय, धुळवड खेळताय, एकमेकांना रंग लावताय. तुमच्या हातांना थरकाप कसा आला नाही की अरे आम्ही काय करतोय हे. आज अख्खं बीड, केज, मस्साजोग, महाराष्ट्र आमच्याकडं वेगळ्या नजरेनं बघतय, सह आरोपी नजरेनं बघतय. तरी आम्ही बिनधास्तपणे, बिनदिक्कतपणे संतोष देशमुख यांना जे मारलं भयानक पद्धतीनं ते आठवत नाही आणि आम्ही सण साजरे करतोय. अहो जे फोटो व्हायरल झाले ते तर तुम्ही 100%च बघितले असतील. तुम्हाला तर आधीच मिळाले असतील बघायला. काय काय घडलंय त्यात बघितलं ना. अहो मारताना हसतायत, खिदळतायत, नाचतायत, रिंगण करतायत. पाणी पाजा असं म्हटल्यानंतर मुखावर लघुशंका करतायत, मृतदेहाची विटंबना करतायत, पॅन्ट काढतायत, शर्ट ओढतायत, गाडीला वायर बांधून, मानेला वायर गुंडाळून त्यांना बसवलं जातंय अर्धमेल्या अवस्थेत. 2-2 गॅस पाईप, त्याला गुंडाळण्यात आलेली वायर, त्याच्याने मारहाण करतायत. पाईप तुटतोय पण यांची मारण्याची हौस फिटत नाही. हे सगळे फोटो तुम्ही पाहिले असतील ना. त्यावेळी त्यांच्या अंगावरच्या जखमा, त्यांच्या अंगावरचे रक्ताचे डाग हे पण तुम्ही पाहिले असतील, कारण की तुम्ही तर प्रत्यक्षात डेड बॉडी बघितलेली आहे. तपासी अधिकारी होतात तुम्ही सुरुवातीला आधी दोघेही. आणि अशा संतोष देशमुखांना हे असं मरण आल्यानंतर सुद्धा 2-2.5 महिने होत नाहीत तर आलेल्या या सणाला तुम्ही एकमेकांना रंग लावण्यात मशगूल झालात. काहीच वाटलं नाही तुम्हाला. अहो सर्वसामान्य व्यक्ती नव्हती ना ती. सेवाभावी वृत्ती जपणारे सरपंच. केज पोलीस ठाण्यात माहित नव्हते का ते. अहो अख्ख्या पंचक्रोशीत त्यांचं नाव होतं. संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान जिल्हास्तरीय पहिला पुरस्कार, RR पाटील सुंदरगाव जिल्हास्तरीय पहिला पुरस्कार. हेच ते मस्साजोग. या मस्साजोगचे सरपंच एकदा नाही, दोनदा नाही, 3दा. आणि अशा सरपंचांचा खून होतो आणि तुम्ही जे गाव आपल्या तालुक्यात येतं आणि ज्या गावाचे सरपंच ज्यांचा खून झालाय त्याचं दुःख करायचं सोडून तुम्ही आनंदात हसताय, खिदळताय, होलीये म्हणताय. अहो ही कुठली पद्धत. बर ठीक आहे, न्यायाधीशांना माहित नाही तुम्ही कोण आहे. अरे पण तुम्हाला माहिती आहेत ना ते न्यायाधीश आहेत. लोक काय म्हणतील की आपण त्यांच्यासोबत होळी खेळतोय, धुळवड खेळतोय. तुम्हाला माहित नाही का इतका मीडिया तुमच्या विरोधात बातम्या, तुम्ही केलेले उद्योग, रोज काही ना काहीतरी येतंय समोर. तरी देखील तुम्ही बिनधास्तपणे, बिनदिक्कतपणे जणू काही घडलंच नाही केस तालुक्यात असं मिरवताय.
तुम्ही वाटच बघता येणारे सण कधी येतील. अहो मी तर म्हणतो महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा सण तोच असेल ज्या दिवशी या सगळ्या मारेकऱ्यांना, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना ज्या दिवशी फाशीची शिक्षा होईल त्या दिवशी महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं सण साजरा होईल, दिवाळी साजरी होईल, होळी साजरी होईल, धुळवड साजरी होईल. काय करताय तुम्ही? अहो महाराष्ट्रातील जनता तुमच्यापासून कोसो दूर आहे, संतोष देशमुखांच्या पासून कोसो दूर आहे, तरी देखील कुठेतरी विवळतीये, हळहळतीये. अहो फोटो बघून, व्हायरल झालेले फोटो बघून किती दिवस झाले हो? 12-13 दिवस. अजूनही नजरेसमोर फोटो जात नाहीत. तुमच्या तर नजरेसमोर डेड बॉडी होती. एवढ्या लवकर नजरेसमोर ती नजरे आड झाली? एवढ्या लवकर? जर तुम्हाला संतोष देशमुखांच्या हत्येबद्दल काहीतरी असताना सोयरसूतक, तर तुम्ही होळी धुळवड साजरी केली नसती केलीत तुम्ही. पण तुम्ही केलीत कारण की तुम्हाला यांच्याशी काही घेणं देणं नाही. तुम्हाला घेणं देणं आहे त्या आरोपींची, त्या वाल्या कराड, तो विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, यांच्याशी घेणं देणं आहे तुम्हाला. तुम्हाला ते पाहिजेत. त्यांच्यासोबत तुम्हाला सगळं काही जे काही करायचं होतं ते केलं ना. अहो तुमच्या या सगळ्या दुष्कृत्यामुळं मेहरबान कोर्टाला, न्यायाधीशांना कशाला मध्ये खेचलं? काय घेणं देणं? न्यायाधीशांसोबत जे काही सिक्युरिटी गार्ड्स, पोलीस असतात त्यांना तरी कळायला पाहिजे होतं किमान की अरे संशयाच्या भोवऱ्यातले आहेत पोलीस, एकाला सक्तीच्या रजेवर पाठवलाय, एक जण सस्पेंड आहे, हे होळी खेळायला आलेले आहेत, यांना साहेबांना यांच्यापासून आपण दूर ठेवायला पाहिजे. किमान कानात जाऊन सांगायला पाहिजे की यांच्यासोबत नका करू, फोटो बिटो व्हायरल होतील उद्या. आणि आता हेच होळी खेळलेले न्यायाधीश 26 मार्चला याच खटल्याच्या दुसऱ्या सुनावणीला समोर असतील आणि आरोपी समोर असतील. त्यांच्या कुठल्या अँगलनी न्याय बघायचा, कुठल्या अँगलनी न्यायाकडे बघायचं महाराष्ट्राने आणि धनंजय देशमुखांच्या कुटुंबियांनी कुठल्या अँगलनी बघायचं की आम्हाला न्याय मिळेल म्हणून? अंजली दमाने यांनी तर स्पष्ट मागणी केलेली आहे की न्यायमूर्ती सुधीर भाजीपाले यांच्या कोर्टाकडून ही केस काढून घेण्यात यावी आणि दुसऱ्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात यावी. न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा कसा? ज्यांच्यावर ऑलरेडी गेली इतके दिवस सहआरोपी करा म्हणून मागणी होतीये, तेच दस्तूर खुद्द न्यायाधीश यांच्यासोबतच होळी खेळताना सापडतात. अहो न्यायाधीशांकडे बघताना महाराष्ट्र म्हणजे काय कमी जास्त बोलत असेल तर माफ करा प्रेक्षक हो, पण न्यायाधीश म्हणजे काय? न्याय देवता, न्यायदान करणारे, चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणणारे. 100 दोषी सुटले तरी चालतील पण एक निर्दोष सुटता कामा नये अशी भूमिका बजावणारे. इथं तर सगळे दोषी आहेत आरोप पत्रातले. अजून एक जण बोंबलत फिरतोय, तो फरार आहे, सापडेनाच, तरी खटला सुरू झाला एकीकडे. आणि अशा क्रुशियल केसमध्ये, अशा सेन्सिटिव्ह विषयामध्ये हे काय चाललंय? संवेदनशीलता कुठे आहे इथे? ही संवेदनशीलता जर आतापर्यंत दिसतच नसेल तर लोकांनी करायचं काय? आणि कुणाच्या बाजूने वळायचं आणि कुणाच्या बाजूने मागणी करायची आणि न्याय मागायचा? काय म्हणजे काय प्रतिक्रिया काय द्यायची या सगळ्या गोष्टीवर? अहो आतापर्यंत ज्या काही महाराष्ट्रातल्या केस झाल्या ना, त्यातली ही अशी रेअरेस्ट ऑफ रेअर केस आहे की जिथं एका व्यक्तीला 6 क्रूर राक्षस मिळून मारतायत. नुसते मारत नाहीत, मरस्तवर मारतायत, जीव घेईसपर्यंत मारतायत. मारताना छाताडावर WWEच्या उड्या मारतायत.
मरत का नाही अजून म्हणून. फोटो बघितलेत आपण, अख्खा बूट दिसतोय छातीवर संतोष देशमुखांच्या, बूट आणि त्या बुटातला पाय राक्षसाचा पाय. आणि एवढं करून हे राक्षस काय करतायत, अहो 6 लांडग्यांच्या तावडीत वाघ सापडला आणि वाघाची शिकार झाली, अशी अवस्था झाली. आज लचके तोडले शरीराचे. कसे मारत होते, आणि नुसते मारत नव्हते, 2-2 मिनिटाला व्हिडिओ. यांना मारायचं पण होतं आणि कसे मारतो हे दाखवायचं पण होतं. आता त्या वाल्याचा निरोप त्या चाट्यानी त्या घुल्याला दिला होता. त्याला कायमचा धडा शिकवा, आणि आपल्या मागण्या पूर्ण होत नाही त्याचे काय परिणाम होतात याचा संदेश द्या. संदेश द्यायचा होता या घुल्याला. आणि त्याला जो भैया म्हणतो ना, प्रतीक घुले, त्याचा बर्थडे होता 6 डिसेंबरला. त्याला बसली एक चापट, आला राग, झाला इगो जागा, भैया मला मारलं. आणि त्या भैयाला विष्णू चाटेने हवा भरली अहंकाराची. सुदर्शन घुलेतला राक्षस जागा झाला. काळजी करू नका, प्लांट बंद करून दाखवतो आणि त्याचा कायमचा बंदोबस्त करतो. हा असा बंदोबस्त. एवढं निर्घृण पद्धतीने मारलंय त्यांना. तिकडे पळवून नेलंय, अपहरण करून नेलंय, मारतायत तिकडे. आणि इकडे पोलीस हातावर हात धरून बसलेत, केज पोलीस ठाण्याचे. अविनाश बारगळ एसपी, तडकाफडकी बदली केली मुख्यमंत्र्यांनी त्यांची. विधान सभेतल्या आपण निवेदनाच्या वेळी बघितलं, तडकाफडकी बदली त्यांची करण्यात आली. किती तारखेला, या ठिकाणी आपल्याला स्पष्ट क्लिअरच केलेलं आहे. 21 तारखेला बारगळ यांची बदली केली आणि नवनीत कावत डॅशिंग पोलीस अधिकारी त्या ठिकाणी आणले. 21 तारखेला तडकाफडकी बदली. म्हणजे 20 तारखेपर्यंत हेच होते ना तिथे अविनाश बारगळ. 6 डिसेंबरची एवढी मोठी घटना घडली. कानकेज पोलीस स्टेशनच्या या 2 प्रशांत महाजन आणि राजेश पाटील यांची चौकशी केली की का त्या आरोपींना तुम्ही असं मोकाट सोडलं, का त्यांच्यावर अॅट्रॉसिटी का दाखल झाली नाही, का मारहाणीचा गुन्हा दाखल झाला नाही, का नाही विचारला अविनाश बारगळ यांनी. जबाब द्या, जाब द्या, उत्तर द्या. नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची निघृण हत्या करण्यात आली. काना अविनाश बारगळ यांनी त्या ठिकाणी तात्काळ केस पोलीस स्टेशनला ही सगळी माहिती देऊन पटकन आरोपींना पकडा आणि संतोष देशमुखांना ज्यांचं अपहरण झाले त्यांना सोडून आणा अशी तंबी खानाय दिली. काय होतं तुमचं त्या ठिकाणी रिलेशन या आरोपींसोबत, या वाल्यासोबत? असे कुठले पॉलिटिशियन्स होते ज्यांच्यामुळे तुमचे हात तुम्ही बांधून ठेवले? काय झालं तुमचं पुढं? फक्त ट्रान्सफर? म्हणजे तुमचं या प्रकरणाशी काही घेणंच नाही पुढे? तुमची चौकशी नाही? कधी तुमचा जबाब नोंदवलेला असं कुठं आरोपपत्रात नमूद नाही? 3-4 पोलीस फक्त इकडे तिकडे केले, बारगळांना घरी पाठवलं, म्हणजे तडकाफडकी बदली. घरी कुठं, ते थोडी सस्पेंड केलंय. त्या प्रशांत महाजनना सक्तीच्या नजरेवर पाठवलं, त्या PSI राजेश पाटीलला निलंबित केलं, संपलं. हात वर करून मोकळे. तो फिरतोय बोंबलत, होळी खेळत. आता येतोय कॉम्प्युटरवर बसायला केस मध्ये. अरे ही कुठली पद्धत? तुम्ही एकीकडे आरोपींना इतकी ढील देताय की या आरोपींबद्दल तुम्हाला एवढा कळवळा का? काय मिळत होतं त्यांच्याकडनं? माझा थेट सवाल आहे तुम्हाला दोघांना, प्रशांत महाजन आणि राजेश पाटील. माझा थेट सवाल आहे तुम्हाला, काय मिळत होतं तुम्हाला आणि काय मिळालं तुम्हाला, आणि आता काय मिळवलं तुम्ही? तुम्हाला काय वाटतं थोडे दिवस हे प्रकरण चालेल, नंतर शांत होईल सगळं? बास. महाराष्ट्रातली जनता सहन नाही करणार. कारण की असे एका पोलीस स्टेशन मध्ये जर असे पोलीस अधिकारी आणि असे सगळे जर काही उद्योग करत असतील तर उद्या अख्ख्या महाराष्ट्राला गिळंकृत कराल तुम्ही. राजकारणी, गुंड आणि पोलीस हातात हात घालून तुम्ही सर्वसामान्य जनतेला संपवाल एक दिवशी.
परवाच मी एक हताश बापाचं पत्र वाचून दाखवलं होतं मी तुम्हाला सगळ्यांना. पोरग विचारतं बापाला की पप्पा मी कलेक्टर बनू का त्याच्यापेक्षा मोठा अधिकारी. तेव्हा बापाला प्रश्न पडतो की उत्तर काय द्यायचं. शेवटी तो म्हणतो माझ्या मुलाच्या प्रश्नाचं उत्तर दस्तूर खुद्द मुख्यमंत्री साहेब तुम्हीच द्या, कारण माझ्या नजरेसमोर फक्त आता बीडचं प्रकरण आठवतंय. कारण उद्या माझा पोरगा मोठा होणार, शिकणार, अभ्यास करणार, मी त्याच्यावर खर्च करणार, आणि तो पोस्टिंग होऊन जर अशा कुठल्या तरी बीड सारख्या ठिकाणी गेला तर त्याला या वाल्याची आणि त्या खोक्याची, हे जे फालतू आहेत ना, या दोघांची त्या ठिकाणी चापलुसी करावी लागणार, नोकरी करावी लागणार. ते म्हणतील ते ऑर्डर आणि आदेश पाळावे लागणार. कुठं माझा पोरगा IAS IPS आणि कुठं हा वाल्या आणि खोक्या. अरे वाल्या खोक्याची करण्यापेक्षा चाकरी नकोच ती नोकरी, अशी परिस्थिती आहे. आणि असे बीड जिल्ह्यातच नाहीत वाल्या खोक्या, प्रत्येक जिल्ह्यात कुठे ना कुठेतरी वाल्या आणि खोक्या आहेच. काही बोटावर मोजणे इतके पॉलिटिशियन्स आहेत महाराष्ट्रात की ज्यांच्याकडे बघून असं वाटतं की नेता असावं तर असा, नाहीतर बाकी सगळं म्हणजे काय बोलूच नाही आता, अशी परिस्थिती झाली आज. प्रत्येक जण उठसूट हाच उद्योग करतोय. बड्या अधिकाऱ्यांना हाताशी धरायचं, बड्या पोलीस स्टेशन मधल्या बड्या पोलिसांना हाताशी धरायचं, प्रशासनातल्या पोलिसांना हाताशी धरायचं, काही गुंड टाळकी बिळकी हाताशी धरायची आणि आपला कारभार चालवायचा. मी आका आणि तुम्ही माझे सगळे गुलाम. त्या अल्लाउद्दीनचा चिराग होता ना, त्यांनी घासला की त्यातनं बाहेर यायचा तो जिन, म्हणजे हा आका आणि हे सगळे जिन. आणि मग तो बोलायचा क्या हुक्म है मेरे आका. त्या आकाने सांगितलंच, याला गाड, त्याला पाड, याला मार, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल कर, याला पळवून ने, त्याला संपव, याची जमीन हिसकून आण, त्याची मालमत्ता इकडं आण, त्याचा फ्लॅट खाली करायला लाव, त्याचं तोडून टाक, सगळं त्याचं जाळून टाक. मग त्यावर तो जिन्न म्हणतो जो हुक्म है मेरे आका. झालं जिन आणि आका. या महाराष्ट्रात दुसरं काही दिसेनाच कुठं. प्रत्येकाकडे कोण ना कुठला तरी चिराग आहे, तो घासतोय आणि सर्वसामान्य माणूस मरतोय. 176 खून झालेत गेल्या 5 वर्षात. स्वतः मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली महाराष्ट्रात विधानसभेत. काय चाललंय एकट्या बीड मध्ये. आत्महत्या करायला लागलीत पोरं, बेरोजगार, नोकरी आहे नाही, शिक्षण आहे नाही, चांगला शिकलाय तर नोकरी नाही, चांगला शिकलाय तर चांगली पोस्ट नाही, आणि चांगला शिकलाय चांगली नोकरी आहे तर जिथं जॉईन झालाय तिथं दबाव आहे. अरे करायचं काय. मग असे सगळे गुंड पुंड शोधायचे, जवळ करायचे, आपल्या हाताला धरायचे आणि मग आपला खेळ सुरू करायचा. अहो पोलीस अधिकारीला तुम्ही चांगलं शिकून सवरून पोलीस ठाण्यात गेलात ना, म्हणून तर त्या पदावर बसला तर तुम्ही त्या खुर्चीवर. तुमचं कर्तव्य काय सांगतं, सदरक्षणाय खल निग्रहणाय. तुम्ही केलं उलट. तुम्ही काय केलं, सदनिग्रहणाय खल रक्षणाय. संतोष देशमुखांना जे आरोपी अपहरण करून मारायला घेऊन गेलेत त्यांना वाचवलं तुम्ही, आणि संतोष देशमुखांना मोकळं सोडून दिलं त्यांचा जीव जायला. अहो ही कुठली पद्धत. दया माया करुणा आहे का नाही काही. आज माणूस नाही एकटा गेलाय, आज अख्ख्या मस्सा जो करांवर सुतक आहे. मस्सा जो कर अख्खे आजूबाजूच्या गावातल्यांनी सुद्धा आपल्या परंपरा खंडित केल्या इतक्या वर्षांच्या. त्या आमचा संतोष अण्णा गेलाय, आम्हाला गोड घास कसा लागल, आम्हाला सुतक आहे. अरे याला म्हणतात निष्ठा. कारण की त्या माणसानं केलेलं कर्तव्य आणि कार्य
केवळ गाव नाही, आजूबाजूच्या पंचकृषी लोकांनी सुद्धा पाहिलंय हो. ना आमच्या भागात राहतायत ना, आणि मग आम्ही शेजारी आहोत म्हणून आम्ही होळी साजरी केली, आणि वैयक्तिक दरवेळी करतच असतो. म्हणून माझा सवाल आहे, अरे मग दाऊद शेजारी तुमच्या राहायला आला असता तिथं किंवा राहिला असता तर त्याच्यासोबत काही शिरकुर्मा खात बसला असता का तुम्ही? अरे चाललंय काय? महाराष्ट्राला हा प्रश्न पडलाय. सक्तीच्या रजेवर गेलेला एक माणूस PI, निलंबित झालेला एक माणूस PSI, दोघं निवांत आहेत, काही टेन्शन नाहीये. एकाची नोकरी गेलेली आहे, सस्पेंड झालंय, काही नाही वाटलं, होळी खेळतोय. एकाचं पद पोस्टिंग गेलेली आहे, बीड मध्ये हेडक्वार्टर मध्ये बसवलंय सक्तीनं, काहीच वाटत नाही. का गेलंय? आपल्या गुणांनी गेलंय, याचा काहीच विचार नाही. नाही, मला तुम्ही दोघांनी मिळून खरंच सांगा, संतोष देशमुख यांची डेड बॉडी तुम्ही दोघांनी बघितलेली आहे? काय होतं ते दृश्य? त्यांच्या अंगावरच्या रक्ताचा कलर, रंग तुम्ही पाहिला होतात ना? 3 रंग तुम्हाला दिसले त्यावेळी, 3 रंग, काळा, निळा आणि लाल. बघितलात तुम्ही? काळं निळं पडलेलं शरीर आणि जखमांमधून वाहिलेला रक्ताचा लाल रंग. ओल्या पण जखमा होत्या, सुक्या जखमा होत्या, काळं, निळं आणि लाल. आज तुमच्या चेहऱ्यावर जे रंग दिसत आहेत ना होळी खेळताना, तेच कलर दिसत आहेत, काळा, निळा आणि लाल. अहो, तो नजरेसमोर जरी रंग आला ना तर तुम्हाला आठवायला पाहिजे होतं की काही दिवसांपूर्वी आपण त्या सरपंचाची डेड बॉडी पाहिलेली आहे. ज्या सरपंचाला वाचवता आलं असतं, पण आपण चुकलो, आपण कर्तव्यात कसूर केली, आपण न्यायाच्या बाजूने नाही अन्यायाच्या बाजूने उभं राहिलो, आपण धर्माच्या नाही अधर्माच्या बाजूने उभं राहिलो. आठवलं असतं तुम्हाला ना, म्हणून धनंजय देशमुख बोलतायत ते बरोबर आहे. जर यांना माझ्या भावाच्या पाठीवरचे काळे निळे डाग आणि रक्ताचे डाग आठवले असते तर यांना या रंगांनी खेळण्याची हिंमतच झाली नसती. बरोबर बोललात तुम्ही धनंजय देशमुख, अगदी बरोबर आहे तुमचं, 100%. अहो, यांना आठवलंच नाही, हे गेले विसरून, हे गेले विसरून. यांना घेणं देणंच नाहीये त्याच्याशी. अख्खा महाराष्ट्र ओरडतोय की अरे काय चाललंय तुमचं, तुम्ही काय करताय? ज्या पदाची गरिमा राखायला पाहिजे होती, 6 डिसेंबरला मुसक्या आवळून अॅट्रॉसिटी खाली हात घ्यायला पाहिजे होतं. 9 डिसेंबरचा हा प्रकारच घडला नसता, आज तुम्ही ऐकायला माझ्या समोर नसतात आणि मी सांगायला तुमच्या समोर नसतो. आनंदानं मस्साजोग मध्ये संतोष देशमुख आणि अख्खं मस्साजोगकर होळी आणि धुळवड खेळली असते. पण तुम्ही काय केलं? आज तुम्ही खेळताय होळी आणि धुळवड. त्यांच्या गावात, त्यांच्या घरात, त्यांच्या कुटुंबात जाऊन बघा, तिथं रंगच नाही, अख्खं बेरंग झाले. अहो, जीवन बेरंग झालं त्यांचं. रंग काय घेऊन बसला? 4 आणा 8 आण्याचा रंग जो उद्या तेल लावल्यावर निघून जातो, पण हा जो बेरंगाचा डाग दिलात ना तुम्ही त्यांच्या कुटुंबावर, त्यांच्या घरावर, त्याचं काय काय बोललात तुम्ही? आम्हाला काही पर्सनल लाईफ नाही का, हा प्रश्न पडतोय. पर्सनल लाईफ? संतोष देशमुखांना पर्सनल लाईफ नव्हतं का? फक्त तुम्हालाच पर्सनल लाईफ होतं? तेव्हा कुठं गेलं हो पर्सनल लाईफ? जेव्हा संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळी त्यांच्या पर्सनल लाईफ मध्ये जी त्यांची पर्सनल माणसं आहेत त्यांची अवस्था काय झाली असेल, तेव्हा कुठं गेलं पर्सनल लाईफ? त्या पर्सनल लाईफचा विचार तुम्ही का नाही केलात? का नाही केलात तुम्ही? आज स्पॉइल झालंय त्यांचं सगळं लाईफ. होळीचा सण आहे, त्या होळीच्या सणाला पोळी करून घालायची असते आपल्या पतीला, आपल्या मुलाला. आज त्या आईला आणि त्यांच्या पत्नीला काय वाटलं असेल? होळीच्या सणाला भाऊ भाऊ एकमेकांना रंग लावण्यासाठी लपलेले असते तर शोधून काढतात, कुठे लपलाय भाऊ म्हणून, आणि रंगवतात त्याला. सकाळी जर कोण लवकर जो उठल तो
तो झोपलेल्या भावाला 100% रंगवणार. अशी आपली संस्कृती होळीची, धुळवडीची. त्यांनी रंगू नये म्हणून लपून राहायचं. धनंजय देशमुखांनी कोणासोबत होळी खेळली असेल? खेळू शकले का ते होळी? त्यांची लहान मुलं विराज, वैभवी, त्यांनी काय करायचं? ज्या वडिलांकडनं कलरला पैसे मागायचे, पिचकारीसाठी पैसे मागायचे ना, याच्या आधी मागितले असतील ना मागच्या वर्षी, आणि बापाने खिशातले पैसे काढून जा म्हणून आणायला लावायचं. नंतर हळूच त्या पोरांनी बापालाच भिजवायचं. तो आनंद आज त्या पोरांकडे आहे का? त्यांच्या घरात फक्त पाणी आहे, पण विदाउट कलर. कुठलाच रंग नाही त्या पाण्याला. आणि हे पाणी कुठलं आहे माहितीये? नळाला येणार नाही. त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आहेत ते. अश्रू आहेत ते, जे थांबत नसतील. परवाच वैभवीला जेव्हा विचारलं की वडिलांची आठवण येते तेव्हा काय होतं बाळा, काय सांगितलं तिने माहितीये? जेव्हा मला माझ्या वडिलांची आठवण येते ना, मग एकदम कसंच होतं. काय करू काही सुचत नाही. आता मग एकदम भयानक परिस्थिती होती माझी. श्वास कोणतो. आणि मग अशा वेळी मी थेट चित्र काढायला सुरुवात करते आणि वडिलांचं चित्र काढते, जेणेकरून माझ्या नजरेसमोर माझ्या वडिलांचा फोटो, चित्र समोर येतं आणि माझे वडील माझ्या समोर येत असं मला वाटतं. चित्रकलेची आवड आहे तिला. 12वी सायन्स मधून केली तिने. नेटची परीक्षा द्यायची आहे. वडिलांनी कधीच फोर्स नाही केला, बाळा तू हे कर ते कर. पण नेटची परीक्षा द्यायची म्हटल्यानंतर वडील म्हणाले ठीक आहे, तुला जे काय करायचं ते कर. आज काय करायचं त्या पोरीने? नेटचा अभ्यास करायचा का इकडे न्याय कसा मिळतोय याची परीक्षा पाहायची. 12वीचा शेवटचा पेपर असताना आदल्या दिवशी हीच पोरगी अन्नत्याग आंदोलनाला बसते आणि उत्तर देते, मला 12वीची शैक्षणिक परीक्षा परत कधी देता येईल, पण माझ्या बापाच्या न्यायाची परीक्षा पहिली. या आरोपींना फाशीवर लटकवणं, त्यांना फाशीवर लटकलेलं बघणं, हे माझ्यासाठी पहिलं, बाकीचं नंतर. हा न्याय मिळवायचा आहे तिला. आणि काय तुम्ही सांगता हो? त्यांना पोरं बाळ, तुम्हाला पोरं बाळ, त्यांना पोरं बाळ नव्हती? संतोष देशमुखांना तुम्हाला आई वडील आहेत, त्यांना आई वडील नव्हते? संतोष देशमुखांना सुद्धा वडील आहेत, कधी कुठल्या प्रसार माध्यमांसमोर नाही आले ते. तब्येत ठीक नसते, ऐकायला कमी येतं, वय झालंय. पण आज त्यांच्याच आत घुसमटत असेल ना, कुणाला ऐकवायचं? त्यांच्याच आत तेच स्वतःला सवाल करत असतील की माझ्या तरुण पोराचं, ज्याचं घर बसलेलं आहे, 2 मुलं आहेत, संसार आहे चांगला, त्याला आडवं झालेलं मला माझ्या नजरेनं प्रत्यक्षात मला बघावं लागलं. काय दुर्दैव असेल हो त्या बापाचं. काय वाईट वाटलं असेल त्याला. किती धुमसून धुमसून रडले असतील आतापर्यंत. पण त्यांचं किंचाळणं, ओरडणं तुमच्या कानापर्यंत नाही आलं वाटतं. आई शारदा, पत्नी अश्विनी, भाऊ धनंजय, मुलं वैभवी, विराज आणि वडील पंडितराव. काय काय करायचं यांनी? उघड्यावर पडलं सगळं घर. याला कुठे ना कुठेतरी आपण पण दोषी आहोत, आपण कारणीभूत आहोत. याचं दुःख, याचा पश्चाताप, याचा सल कुठंच तुम्हाला नाही का हो? अजूनही तुम्हाला असंच वाटतं का चाललंय ते चालू देत, आज ना उद्या पुन्हा ऑर्डर निघल, पुन्हा मला नोकरीवर घेतील, पुन्हा मला पोस्टिंग मिळेल, की झालं सगळं? संतोष देशमुखांना आणून देऊ शकता का तुम्ही? आहे का तुमच्यात ताकद ती? अरे त्याच दिवशी म्हणत होते गावकरी सगळे ग्रामस्थ, फक्त आम्हाला लोकेशन सांगा, आम्ही चाललो, आम्ही आणतो त्यांना, आम्ही शोधून काढतो. चुकीचं लोकेशन दाखवलं त्यांना. पी.आय. महाजन, विष्णू चाटे संपर्कात होतात त्याच्या तुम्ही, आणि धनंजय देशमुखांना सांगताय काळजी करू नका, माझा संपर्क आहे, येतील 10-15 मिनिटात म्हणून. विष्णू चाटे पण धनंजय देशमुखाला हेच सांगतोय, 35 कॉल, येईल 10 मिनिटात, येईल 10 मिनिटात. अहो आल्या आल्या फिर्याद नोंदवायची सोडून अर्धा पाऊण तास टंगळ मंगळ केल्यानंतर फिर्याद नोंदवून घेतली तुम्ही.
कुठे आहे ते ठाणे अंमलदार? अरे आपला भाऊ गेलाय, त्याला पळवून नेलाय, त्याचं अपहरण केलंय, अशी व्यक्ती जेव्हा येते तुमच्या दारात, त्या न्याय मंदिरात, न्याय मंदिरच असतं राहू ते पोलीस स्टेशन म्हणजे, त्यावेळी किती तातडीने तुम्ही फिर्याद घ्यायला पाहिजे. फिर्याद नोंदवता गाड्या पाठवल्या पाहिजेत लगेच स्ट्रेस करण्यासाठी, पकडण्यासाठी, आरोपींना पकडून आणण्यासाठी आणि संतोष देशमुखांना सोडवण्यासाठी. तुम्ही टंगळ मंगळ करत बसलात. होईल व्यवस्थित, हे काम आहे, काय काळजी करू नका. खेळवलं तो तुम्ही तिकडनं. विष्णू चाटे मोबाईलवरनं खेळवत होता आणि महाजन तुम्ही पाटील तिथं धनंजय देशमुखांना प्रत्यक्ष खेळवत होता. अहो खेळणं केलं तो, त्याचं खेळणं केलं. गोर गरीब विश्वासू भोळा सगळ्यांसाठी मदतीला धावून जाणारे. काय चुकलं होतं संतोष देशमुखांचं? आपल्या गावातल्या माणसाला मारलेलं बघून राहवलं नाही म्हणून त्याच्या मदतीला धावून घेणारे संतोष देशमुख, आज काय झालं त्यांचं? एकदम लाईटली चाललंय तुमचं सगळं. होळी काय, धुळवड काय, तुमच्यासाठी काही घेणदेणच नाही ना. आणखी जीव त्या घरातला गेलाय, तुमच्याकडलं काय गेलंय? संतोष देशमुख तुमचे, घ्या शपथ बघू, संतोष देशमुख तुमच्या आधी ओळखीचे नव्हते? राजेश पाटीलनी शपथ घ्यावी की धनंजय देशमुखांचा तुमचा मैत्रीचा संबंध नव्हता म्हणून. एक पोलीस म्हणून, कर्तव्य म्हणून. अहो पोलीस देखील माणूस आहे ना. तुम्हाला संवेदना नाहीत का? तुम्हाला वेदना होत नाहीत का? माणूस आहात ना तुम्ही पण, आमच्यासारख्या हाडा मासाचे. पोलीस देखील माणूस आहे. अहो रात्रंदिवस सण सणावळ असो, बंदोबस्ताला तुम्हीच तर असता ना. तेव्हा कुठं सुरक्षित असते जनता? मंत्र्यांसाठी इकडं तिकडं खायला मिळत नाही, वडापावर दिवस काढता, पण दौऱ्यावर फिरता, बंदोबस्ताला तुम्हीच असता ना. जाळपोळ होते, दंगली होतात, खून पडतात, तेव्हा तुम्हीच पुढे येऊन आमच्या सगळ्यांचा जीव वाचवताना आणि स्वतःचा जीव धोक्यात घालताना. हेच तुमचं काम ना. आज तुम्ही काय केलं? अहो एक जीव धोक्यातच तिथं संपणार आहे हे माहित असताना तुम्ही संपवण्याच्या बाजूने होतात. अहो ही कुठली पद्धत? तेव्हा तुमच्यातला माणूस कुठे गेला होता? कुठं गेला होता तेव्हा तुमचा पोलिसाचा धर्म? अहो अख्ख्या गावावर सुतक आणलं तुम्ही. आरोपी आणि तुम्ही काय वेगळं आहे? त्यांनी त्यांचा डाव साधला, तुम्हाला काय मिळालं तुमचं तुम्हालाच माहिती. सर्वांचीच इच्छा आहे तुम्ही सहआरोपी व्हायला पाहिजे. मागणीच आहे सगळ्यांची, अख्ख्या महाराष्ट्राची, की जोपर्यंत तिची 10 नावं घेतली जातात ना कायम, तुमची दोघांची, प्रशांत महाजन, राजेश पाटील, ते एलसीबीचे अधिकारी कोणते गित्ते, आणखी एक भागवत चेलार, बालाजी तांदळे, तो डॉक्टर वायबस आहे त्याची बायको, शिवलिंग मोराळे, हे सगळे आत पाहिजेत. हे सगळे सहआरोपी असले पाहिजेत. याच्या सगळ्यांची चौकशी व्हायला पाहिजे. त्याशिवाय नाही कळायचं की नेमकं काय चाललंय. अहो महाराष्ट्रातली जनता न्याय मागण्यासाठी आतुर आहे. आणि ज्या न्याय मंदिरात हा खटला गेला आहे, ज्या न्याय मंदिरात हा खटला मागण्यासाठी त्या ठिकाणी सगळे जण अक्षरशः प्रयत्न करतायत, त्याच न्याय मंदिराचे न्यायाधीश धुळवड खेळताना दिसत आहेत. ते ह्या दोघांसोबत जे या प्रकरणात आज ना उद्या कधीही सहआरोपी होऊ शकतात. उद्या हेच जर आरोपीच्या पिंजऱ्यात तुमच्या समोर उभे राहिले तर कोणत्या भूमिकेतून न्यायदानाची भूमिका करणार तुम्ही? आणि आम्ही कोणती अपेक्षा करणार तुमच्याकडून न्यायदानाची? कोणती अपेक्षा करायची? याचं उत्तर महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. तुम्ही न्यायाधीश आहात, मेहरबान कोर्ट आहात, तुमच्याबद्दल एकही आम्हाला शब्द म्हणायचा नाहीये. तुम्ही जज आहात, न्याय देणारे आहात तुम्ही. पण ज्या आरोपींसोबत हे बोंबलत फिरत होते, ज्या आरोपींसोबत चहा पाणी करत होते, ज्या आरोपींना यांनी ढील दिली, ज्या आरोपींना या प्रकरणामध्ये सहज ऍक्सेस मिळवून दिला, त्या लोकांसोबत तुम्ही धुळवड खेळणं हे महाराष्ट्राला कदापि पटलेलं नाही.
त्यामुळे आता पुन्हा एकदा न्याय तुमच्याच हातात आहे. न्याय तुम्हालाच करायचा आहे. तुम्हीच न्याय देणार आहात. फक्त हे योग्य आहे का? हे कुणी डिनाय तर आतापर्यंत केलंच नाही. कारण की या ठिकाणी प्रतिक्रिया पाहिली धनंजय देशमुखांची, त्याच्यावर कोणी उत्तर दिलं नाही. धस यांची, त्याच्यावर कोणी उत्तर दिलं नाही. आणि स्वतः प्रशांत महाजन म्हणतायत काय? पुन्हा एकदा वाचून दाखवतो प्रशांत महाजनांची प्रतिक्रिया. आम्ही ज्या भागात राहतो त्या भागात 3 न्यायाधीश राहतात. होळीच्या निमित्तानं केवळ आम्ही जमलो होतो असं नाही, तर 25हून अधिक जण तिथे होते. मात्र काही जणांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आम्हाला काही पर्सनल लाईफ आहे का नाही हा प्रश्न पडतोय. आणि आम्ही केवळ शेजाऱ्यांसोबत वैयक्तिक सण साजरा करत होतो. आम्ही कोणतंही गैरकृत्य केलं नाही. आम्हाला आरोपींसारखं वागवलं जाऊ नये. याचा अर्थ तुम्ही होळी खेळलात हे क्लिअर झालेलं आहे. आता उत्तर महाराष्ट्राला हेच अपेक्षित आहे. शेजारी आहात म्हणून तुम्ही होळी खेळलात, भागात राहता म्हणून होळी खेळलात, तुम्ही पोलीस आहात. पुन्हा तोच माझा प्रश्न, मग तुमच्या शेजारी जर दाऊद राहायला आला असता किंवा तो असता तिथे, तर त्याच्यासोबत बसून शिरकुर्मा खाल्ला असतात का? प्रश्न हाच आहे, महाराष्ट्राला पडलेला आहे. न्याय देण्याचं काम तुम्ही न्याय मंदिर म्हणून, कोर्ट म्हणून, न्यायालयीन मेहरबान कोर्ट म्हणून तुम्हीच न्याय करणार आहात या प्रकरणावर. आज अख्खा मस्सा जोग सुतकात आहे. आरोपींना फाशी होईल त्याच वेळी मस्सा जोगवरचं सुतक फिटल असं ग्रामस्थांनी म्हटलंय, निर्धार केलाय. गावात एकही सण तोपर्यंत साजरा होणार नाही. पंचक्रोशीतल्या गावांमध्ये देखील बऱ्याच गावांनी हा निर्धार केलेला आहे. आता न्याय तुमच्या हातात आहे. फक्त मला जाता जाता इतकंच म्हणायचं आहे, न्यायमूर्ती साहेब, न्यायाधीश साहेब, मला यावेळी एका कवितेच्या ओळी आठवतात. कवितेतल्या ओळी आठवत आहेत, ओव्या आठवत आहेत. कवितेतलं कडवं आठवत आहे. कविवर्य सुरेश भट यांचं. ते बोलून गेले होते, गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री. गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री, मेल्या विना मढ्याला आता उपाय नाही. आता उपाय नाही. पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बात.